डॉक्टर साहेब, आजकाल थोडं जरी जेवलं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं, लगेच गॅसेस झाल्यासारखं वाटतं, पोट भरल्यासारखं वाटतं आणि जेवणच कमी जायला लागलं. गॅसेस वगैरे झालं असेल म्हणून मेडिकल स्टोअरमधनं काही औषधही घेतले, ॲसिडिटी असेल म्हणून कोणी जर सांगितलं त्याची औषध घेतली. पण काही गॅसेस किंवा ते पोट फुगणं कमीच होईना. काही डिफरंट सीरियस प्रॉब्लेम तर नाही ना? असं विचारत बरेच पेशंट्स येतात. तर पोट फुगण्याचे कारणं 90% केसेसमध्ये सिंपल कारणं असतात, पण काही कॉम्प्लिकेटेड कारणं पण असतात. तर आपण ते 2 भागामध्ये तुम्हाला समजावू. जे सिंपल कारणं आहेत, जे कॉमनली बघायला मिळतं आम्हाला, ते म्हणजे सगळ्यात कॉमनली म्हणजे गॅसेस. पोटात गॅसेस होणे. दुसरं ॲसिडिटीमुळं पोट फुगतं. तिसरं शौचालय साफ नाही झालं तरी पोट फुगत असतं. हे सिंपल कारणं आहेत. किंवा कधी-कधी तुमचं अपचन झालेलं असतं. खाण्यापिण्यामध्ये फरक पडल्यामुळे पोटगुबार डायजेशन स्लो झालं तरीसुद्धा पोट फुगतं. हे कॉमन कारण आहे. कधी-कधी कॉम्प्लिकेटेड कारणं असतात, जे अगदी 10% असेल. म्हणजे पोटामध्ये पाणी भरणे, लिव्हरचा आजार असेल तर पोटात पाणी भरतं. कधी-कधी पोटाचा कॅन्सर असतो आतडीमध्ये किंवा स्त्रीबीजामध्ये किंवा इव्हन आतडीला पीळ पडले तरीसुद्धा पोट फुगतं आणि आपल्याला वाटतं की हे सिंपल कारण आहे, पण त्याचं निग्लेक्ट करून आपल्याला चालत नाही. आपल्याला पोट फुगण्याचे जे सिंपल कारण आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो. सगळ्यात कॉमन कारण आहे ते म्हणजे गॅसेस होणे. गॅसेस होण्याचं कारण काय? एक सगळ्यात कॉमन म्हणजे जे लोक खूप फास्ट जेवतात, भरभर जेवण संपवतात, त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम जास्त असतो. दुसरा एक कॉमन प्रॉब्लेम जो आहे पोट फुगण्याचा, तो म्हणजे जे जास्त बडबड करतात किंवा त्यांचं नोकरीच अशी आहे, शिक्षक आहे समजा, त्यांना जास्त बोलावंच लागतं, तर त्यांना सुद्धा गॅसेसचा प्रॉब्लेम असतो. बाहेरचं नेहमी खाणे, जंक फूड खाणे किंवा आहारामध्ये तुम्ही हरभरा वगैरे असे डाळी खाल्ल्या जास्त, तर गॅसेस होतात. कॉलीफ्लॉवर किंवा कॅबेजनी सुद्धा काही लोकांना त्रास होतो. कोल्ड्रिंक्सनी सुद्धा गॅसेस किंवा पोट फुगल्यासारखं होतं. बैठे काम असतं, दिवसभर कॉम्प्युटरवर काम असतं, व्यायाम कमी असतं, अशा लोकांसुद्धा पोट फुगण्याचा प्रॉब्लेम असतो. ओल्ड एजमुळे पचनक्रिया बिघडलेली असते किंवा वीक झालेली असते, त्यांना सुद्धा पोट फुगण्याचं किंवा या गॅसेसचा हा प्रॉब्लेम होत असतो. ॲसिडिटी, पित्ताचा त्रास ज्यांना कॉमन आहे किंवा कॉन्स्टिपेशन, रोज शौचालय साफ होत नाही, बद्धकोष्ठता असते, त्या सगळ्यांना सुद्धा पोट फुगण्याचे कॉमन कारण आहे. अनकॉमन कारणं जे आहेत म्हणजे जे कधीतरी होत असतात, पण एक 10% केसेसमध्ये काही अनकॉमन कारणं असतात पोट फुगण्याची. पोट फुगण्याच्या अनकॉमन कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिव्हर डॅमेज झालं असेल, खराब झालं असेल, तर पोटात पाणी भरतं. हे कधी होतं? जर तुम्हाला माहीत पाहिजे की जर तो एस्पेशली हेवी ड्रिंकर असेल किंवा त्याला माहिती आहे की त्याला हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी सारखे लिव्हरचे डिसीजेस आहेत, तर त्या लोकांमध्ये कधीतरी पोटात पाणी भरायला लागतं. पोटात पाणी भरलं की त्याच्यासोबत पायावर सूज येते, चेहऱ्यावर सूज येते, या सगळ्या गोष्टी पण येतात. आतडीला पीळ पडणं नावाचा एक सर्जिकल प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये आतडी अशी ट्विस्ट होऊन जाते किंवा आतडीमध्ये कॅन्सरची गाठ असते. त्याच्याने संडास अचानक बंद होऊन जातात. गॅसेस पण पास होणं बंद होऊन जातं. पोट फुगायला लागतं, उलट्या होतात, पेशंट सीरियस व्हायला लागतं. अशा केसमध्ये तर अगदी ऑपरेशन पण सुद्धा जातं. पोटामध्ये कॅन्सर असेल, आतडीला कॅन्सर असेल, स्त्रीबीजामध्ये कॅन्सर असेल, तर पोट फुगतं किंवा इव्हन त्याच्यातनं पाणी बाहेर येऊन असॅटिस किंवा पोटात पाणीसुद्धा भरतं. पोटातला टीबी असेल, आजकाल कमी झालंय, पण टीबीचं प्रमाणसुद्धा पोटामध्ये असेल तर पोट फुगतं. तर अशी काही कारणं आहेत ज्याच्याने सुद्धा जे कॉम्प्लिकेटेड कारणं आहेत ज्याच्याने पोट फुगतं. आता ह्याचा इलाज काय? इलाज काय? कॉमन कारणं असतील त्याच्याबद्दल असं आपण थोडक्यात बोलूयात. तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. बाहेरचं खाणं अव्हॉइड करा, जंक फूड खायचं अव्हॉइड करा, कोल्ड ड्रिंक्स अव्हॉइड करा. ज्याच्याने गॅसेस जास्त होतात तसे आहार घेऊ नका. कॉलीफ्लॉवर, कॅबेज काय लोकांना त्रास होतो. हरभरा वगैरे खाल्ला तर त्रास होतो. थोडंसं व्यायाम करा, बैठे काम असेल तर. शौचालय साफ होण्यासाठी काही हाय फायबर डाएट, कच्चे भाज्या, फळं या गोष्टी खा. पाणी भरपूर प्या. हे छोटे-छोटे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत. भरभर जेवत असाल तर खाण्याचं स्पीड कमी करा. जास्त बोलणं शक्यतो टाळता आलं तर टाळा. या सगळ्या गोष्टी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्सनं बरं होऊन जातं. पण ह्याच्याने समजा नाही कमी झालं, तर मात्र आपल्याला ह्याच्याकडे थोडंसं सिरियसली विचार करावा लागेल. सिरियसली विचार करायचं म्हणजे आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन्स करावं लागतात. नेहमीच्या औषधांनी कमी होत नाही, लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी कमी होत नाही. तर मग मात्र आपल्याला काही टेस्ट करावं लागतात. सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्ताचे टेस्ट वगैरे.
ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आढळून येतात. लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर लिव्हरचं ट्रीटमेंट द्यावं लागतं. कॅन्सर असेल तर त्याप्रमाणे अतिवेळ पेट पडला असेल तर मे बी इमर्जन्सी ऑपरेशन पण करावं लागतं. तर त्याप्रमाणे तर सांगायचा एकच टेक होम मेसेज हा आहे की जर पोटफुगीचा असेल, पोटगुबार धरणं असं फिलिंग येत असेल, इनिशियल मेडिसिन, सिम्पल मेथड्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, जीवनशैलीमध्ये बदल या गोष्टी ट्राय करा. पण सगळ्यात नुसतं गॅस असेल, पोट फुगलं असेल, गॅस असेल, पोट फुगलं असेल याच्यावर थांबू नका. काही कॉम्प्लिकेटेड नाही ना, ह्याच्यासुद्धा इन्व्हेस्टिगेशन्स करायला मागे पुढे बघू नका. 1 महिना 15 दिवसात फरक नाही पडला तर आपल्याला पुढचे विचार करणं आवश्यक आहे. एस्पेशली जर वय थोडंसं जास्त असेल किंवा ड्रिंक्स वगैरे घेत असाल तर. नमस्कार.